पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्तवला अंदाज। स्वार्थी लोकांना खंत वाटणे म्हणजे नाटक, त्यांना राज्याची आणि समाजाची चिंता नसते। संजय राऊतांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। राऊत दोन परिवारांमध्ये फक्त भांडण लावण्याचं काम करतात। राऊतांचं वक्तव्य कोणी गांभीर्याने घेत नाही। अमोल मिटकर यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। बीडच्या परळीमध्ये आज मनोज जरांगेंची बैठकीत मनोज जरांगे कार्यकर्त्यांना संबोधित करणार। मनोज जरांगे मुंडे बहीण भावांविरुद्ध काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची जाचवणी। संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टींचा एकत्रित पाहणी दौरा। पवारांच्या डोक्यात काय आहे त्यांना कधीच कळणार नाही। फडणवीसांना जर ते आधी कळलं असतं तर ही अवस्था झाली नसती। खासदार संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। एकनाथ खडसेंना पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात घेण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध। खडसे फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असल्याचं सांगतात। त्यांनी लोकसभेला विरोधात काम केलं। माजी मंत्री सतीश पाटलांचा हल्लाबोल। 2 वर्षात महायुती सरकारने 600 निर्णय घेतले, मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आळंदीत वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।